साप्ताहिक लक्षवेधीच्या पहिल्याच चर्चासत्राचा विषय आहे समान नागरी कायदा. या कायद्याचं स्वरूप नक्की काय असेल याबद्दल लोकांना अजूनही माहिती नाही आहे. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण हे चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. या चर्चेतून धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकायचा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे बुरखा किंवा मशिदीवरचे भोंगे, विवाह संस्था, एकंदर मुस्लिम विरोध या सगळ्या गोष्टी धार्मिक स्वातंत्र्याआड येत आहेत की व्यक्ती स्वातंत्र्याआड येत आहेत याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. कारण धर्म जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं घालतो तेव्हा एखाद्या माणसाचा विकास थांबला जातो, आणि जेव्हा एखाद्या माणसाचा विकास थांबतो तेव्हा संपूर्ण राष्ट्राचाच विकास थांबतो. जर संपूर्ण राष्ट्राचा विकास करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य हे मिळायलाच हवं. या निमित्ताने आपल्यासोबत आज झूमच्या माध्यमातून आहेत डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी, आशिष जाधववर आणि मानसी घाणेकर. समान नागरी कायदा याविषयी सुद्धा चर्चा सुरू आहेत, हा लागू करावा. तर यामध्ये काय काय तरतुदी आहेत किंवा काय काय असाव्यात, कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश व्हायला हवा, हे तुम्हाला काय वाटतं? अत्यंत महत्वाच्या आणि या काळामध्ये ज्याला एक वेगळं महत्व आहे, विशेषतः या विषयावरती विवेकने हे चर्चासत्राचं आयोजन केलं, मला त्यामध्ये निमंत्रित केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो. परवा 3 तारखेला हमीद दलवाई जे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक होते, त्यांचा स्मृती दिन होता. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे जे काल विसंगत असेल त्याच्या विरोधात आपण बोललं पाहिजे. आणि हमीद दलवाईंनी 18 एप्रिल 1966 मध्ये, म्हणजे जवळपास 56 वर्षांपूर्वी त्यांनी मुस्लिम महिलांचा मोर्चा काढलेला होता. आणि तो फक्त त्यामध्ये 7 मुस्लिम महिला होत्या. आणि त्यामध्ये त्यांनी हीच मागणी केलेली होती की मुस्लिम पर्सनल लॉ जो आहे त्यामधला तलाकचा प्रश्न, समस्या, बहुपत्नीत्वाचा विषय असेल, मूल दत्तक घेण्यासाठी परवानगी नसते, आणि हलालासारख्या कालबाह्य, विसंगत, अमानवी अशा प्रकारच्या पद्धती यामध्ये आहेत. तर या प्रॉपर्टी लॉच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. तर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये बदल करण्याची गरज आहे, सुधारणा करण्याची गरज आहे, ही मागणी करत असतानाच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या आरंभापासूनच समान नागरी कायद्याची मागणी केल्या गेलेली आहे. आता आपण असं म्हणालात की समान नागरी कायदा लागू करण्याबद्दलच आपण बोलतोय, पण एक आहे की समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये अद्याप शासकीय पातळीवरती कुठल्याही प्रकारचा मसुदा किंवा ब्ल्यूप्रिंट अशी तयार करण्यात आलेली नाहीये. म्हणजे सत्यरंजन साठे वगैरे, वैजयंती जोशी यांनी एक मसुदा तयार केलेला होता आणि त्यावरती मुस्लिम सत्यशोधक मंडळाने चर्चाही केलेली आहे. दुसरा जो भाग आहे तो गोव्यामध्ये जो समान नागरी कायदा आहे त्याचा एक मसुदा, एक मॉडेल म्हणून उपलब्ध आहे, पण त्यामध्ये सुद्धा बऱ्याचपैकी त्रुटी आहेत, काही दुरुस्त्या करण्याची गरज आहे. आणि तिसरं एक मॉडेल आपल्याकडे आहे ते म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 की जो सेक्युलर आहे. कोणीही धर्मांतर्गत विवाह असेल किंवा आंतरधर्मीय विवाह असेल त्यांच्यासाठी तो लागू आहे. आणि मग आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते हे बाकीचे प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार नोंदणी पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो रजिस्टर मॅरेज, करण्याचा आग्रह धरतो आणि मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी व्हायला लागलेली आहे. तेव्हा समान नागरी कायदा लागू करावा म्हणत असताना कुठेतरी त्याचा एक मसुदा निर्माण करणं आणि ह्या गोष्टी समान नागरी कायद्यात आहेत असं जर स्पष्ट केलं तर मला वाटतं त्याच्यावरती जी चर्चा आहे त्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे
कशाचा समावेश आहे, कशाचा समावेश करावा लागणार आहे, काय आहे, अशी चर्चा करायला एक दिशा निर्माण होऊ शकते. आज झाले काय की आपल्याला कल्पना आहे की संविधान निर्मितीच्या काळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी एक भूमिका घेतलेली होती की सगळेच धर्म आणि धर्मग्रंथांनी स्त्रियांना दुय्यम नागरिक दिलेला आहे, दुय्यम वागणूक दिलेली आहे, दुय्यम स्थान दिलेलं आहे. जवळपास सगळ्या धर्माने स्त्रियांच्यावरती अन्याय केलेला आहे, त्यांचं शोषण होतं. आणि ही विषमता आपल्याला दूर करायची असेल तर सगळ्याच धर्माचे पारंपरिक जे कायदे आहेत त्याच्यात बदल करून समान नागरिक कायदा करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. तेव्हा जवळपास सगळ्या धर्मातल्या लोकांनी, प्रस्थापित लोकांनी, प्रतिगाम्यांनी याला विरोध केलेला होता. आणि खरं म्हणजे ती एक योग्य वेळ होती. समान नागरिक कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच मार्गदर्शनाखाली संविधान सभेत मंजूर करणं आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणं हे अधिक चांगलं झालं असतं. पण त्या काळात पाकिस्तानची निर्मिती, मुस्लिमांचा प्रश्न, त्या काळातली एकूण संवेदनशीलता, या गोष्टी विचारात घेऊन याविषयी आपण नंतर विचार करू म्हणून असा विचारविनिमय झाला, निर्णय झाला आणि समान नागरिक कायदा मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये गेला. बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणायचे की मूलभूत अधिकार हे साधन आहे आणि मार्गदर्शक तत्वामधले जे कलम आहेत ते आपलं उद्दिष्ट आहे, ते आपल्याला साध्य करायचं आहे. पण आज आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आहोत आणि आजच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला मार्गदर्शक तत्वातल्या अनेक गोष्टी अद्यापही साध्य करता आलेल्या नाहीत. आणि मग आज जेव्हा समान नागरिक कायद्याच्या बद्दल आपण चर्चा करू आणि नजीकच्या काळात निश्चितपणे या विषयाच्या वरती माध्यमातून म्हणूया, समाजांतर्गत म्हणूया, राजकीय पातळीवरती म्हणूया, मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे. आता एक गोष्ट अनुभव म्हणून मी सांगतो आणि थांबतो, पुढच्या वक्त्यांना वेळ देऊन मग पुढे नंतरच्या प्रश्नाकडे मी येईल. 1986 मध्ये जेव्हा 85-86 मध्ये शहाबानोचं प्रकरण गाजलं त्यावेळेस मी स्वतः आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या लोकांनी राजीव गांधी, तेव्हाचे राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांना भेटून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निवाडा आहे तो कायम राहावा अशी आम्ही मागणी केली. पण दुर्दैवाने संसदेमध्ये हा निवाडा बाजूला ठेवून नवीन कायदा 86 ला आला. तेव्हा आम्ही भेटलो. आता 3 वर्षापूर्वी जेव्हा 22 ऑगस्टला सर्वोच्च उच्च न्यायालयाने निवाडा दिला आणि ट्रिपल तलाक बिद्दत रद्द करण्यात आलं, असंविधानिक ठरवण्यात आलं, बेकायदेशीर ठरवण्यात आलं आणि संसदेला त्यांनी असं रिकमेंडेशन केली, सूचना केली की तुम्ही येत्या 6 महिन्यामध्ये तलाके बिद्दत वरती कायदा करा. आणि ती चर्चा चालू असताना आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पण भेट घेतली आणि त्यांना आम्ही एक मसुदा दिला, त्यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये तलाकचे सगळेच प्रकार कसे अन्यायी आहेत, तलाके बिद्दतच नाही, तलाके हसन असेल, अहसन असेल, तलाके मुबारक असेल, तलाके खुला असेल, हे सगळेच न्यायालयाच्या बाहेर होतात. आणि आमची एक प्रमुख मागणी होती की तलाकचे प्रकरण न्यायालयीन मार्गानेच सोडवले पाहिजे आणि जोपर्यंत न्यायालयीन मार्गाने आपण सोडवत नाही, निवाडा होत नाही, तोपर्यंत पती पत्नींना दुसरा विवाह करण्याची परवानगी नसली पाहिजे. एवढं साधं होतं. आणि मला वाटतं हे एक जरी म्हणजे जे मुस्लिमेतर सर्वांच्यासाठी लागू आहे, कौटुंबिक कलह न्यायालयीन मार्गाने आपण सोडवण्याची संधी आहे, प्रोव्हिजन आहे, जी मुस्लिमांना नाही. म्हणजे एखादा समंजस मुस्लिम असेल आणि त्याला असं वाटलं की मला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे तलाक द्यायचा आहे, तर कुठल्या कलमासाठी तुम्ही हे पिटिशन सादर करताय असा जेव्हा प्रश्न विचारला जातो
तर कुठलं कलमच नाहीये. डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट जो आहे तो महिलांच्यासाठी आहे. म्हणजे 1937चा जो शरीयत कायदा होता त्यामध्ये तलाक देण्याचे अधिकार पूर्णतः पुरुषाकडे होते. मग महिलेला जर तलाक पाहिजे असेल तर तिने काय करायचं? तर मग डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट म्हणजे मुस्लिम विवाह विच्छेद कायदा अस्तित्वात आला 1940 मध्ये. आणि त्यामध्ये मग मुस्लिम महिलांना सिद्ध करावं लागेल की नवरा हा मानसिक त्रास देतो, तो लापता आहे, तर त्याला तुरुंगवास झालेला आहे, असाध्य आजार झालेला आहे, तो वेडसर झालेला आहे, क्रुएल्टी आहे किंवा नपुसक आहे. अशापैकी एक गोष्ट जोपर्यंत सिद्ध करत नाही ती महिला तोपर्यंत न्यायालयीन मार्गाने तिला तलाक मिळत नाही, घटस्फोट मिळत नाही. म्हणजे या आणि स्वातंत्र्यानंतर याच शरीयत ऍक्टचं रूपांतर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये झालेलं आहे की ज्या अनेक कायद्यामध्ये पारसी लॉ असेल, ख्रिश्चन कायदा असेल, आनंद मॅरेज ऍक्ट असेल, हिंदू कोड बिल तर 1955 ला आलेलंच आहे, सगळ्यांच्या मध्ये सुधारणा झालेली आहे. एकमेव जो सुधारणा झालेली नाही तो मुस्लिम पर्सनल लॉ होता की जे स्वातंत्र्यपूर्व काळातच सुधारणा झाली 1939 ला आणि नंतर 86 ला आणि 2019 ला आता जे तलाकच्या संदर्भात. पण अजूनही अनेक प्रश्न आहेत. तेव्हा मला हे म्हणायचं आहे की समान नागरिक कायदा हा मुख्यतः एवढं बोलून मी माझं मनोगत इथे थोडंसं थांबतो. ही आजच्या काळाची गरज आहे 3 कारणांनी, मुख्य 3-4. एक, समान नागरिक कायदा हा देशांनी जो सेक्युलरिझम जो तत्व स्वीकारलेलं आहे त्याची कमिटमेंट म्हणून समान नागरिक कायदा पाहिजे. सर्वांना समान नागरी हक्क मिळवून देण्यासाठी समान नागरिक कायदा पाहिजे. संविधानाचं जे इक्वॅलिटी जेंडर जस्टिसचं जे तत्व आहे त्याच्यासाठी समान नागरिक कायदा पाहिजे. आणि मग पुन्हा पुन्हा हे जे विघटनवादी अलगतावादी व्यक्तिगत कायदे आहेत ते बाजूला सारून धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्मितीचं जे आपलं एक स्वप्न आहे ते साध्य करण्यासाठी सुद्धा समान नागरिक कायद्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की धर्म स्वातंत्र्य हे इबादत करण्याचं, पूजा अर्चा करण्याचं, श्रद्धा बाळगण्याचे हे भाग आहे. तेव्हा व्यावहारिक जीवनातले जे कायदे आहेत ज्याला आपण आदतशी रिलेटेड म्हणूया, वर्ल्डली अफेअर्स म्हणूया, ऐहिक जीवनाशी म्हणूया, त्याच्यात बदल करणं हा काही धर्मामधला हस्तक्षेप होऊ शकत नाही. आणि म्हणून धर्म स्वातंत्र्य देत असतानाच त्यामध्ये सामाजिक सुधारणेला अडसर येणार नाही अशा प्रकारचं धर्म स्वातंत्र्य आहे. किंवा संविधानाच्या 13व्या कलमामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. व्यक्तिगत कायद्यामध्ये ज्या तरतुदी जर मूलभूत हक्कांशी विसंगत ठरत असतील तर संसदेला कलम 13 नुसार या व्यक्तिगत कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे. तेव्हा जे आपण समान नागरिक कायदा आणणार आहोत त्याच्यामध्ये संविधानाला अपेक्षित असणार ते भाग असणार आहे आणि ते निर्माण करणं आणि त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणं हे सर्व धर्म समूहाचं नागरी कर्तव्य आहे. धन्यवाद. आशिषजी, तुम्हाला काय वाटतं या कायद्यामध्ये काय तरतुदी असायला हव्यात? कायदा फ्रेम करताना त्याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हायला हवा? हो, सर्वांना नमस्कार. या विषयावरती चर्चासत्र आयोजित केलं त्यासाठी विवेकचे धन्यवाद. आणि मलाही त्याच्यामध्ये मी काही कॉन्ट्रीब्युट करू शकतो असाही एक विचार झाला म्हणूनही धन्यवाद. मुळात समान नागरी कायदा याची कॉन्सेप्ट जी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे की नागरी जीवन जगताना, नागरिकांनी नागरी जीवन जगताना समान एका कॉमन फुटिंगवरती असणं ही त्याची बेसिक लाईन आहे. म्हणजे आपण जो म्हणतो की कुठल्याही लॉच्या पाठीमागे आता समान नागरिक कायदा हा कायद्याचा भाग आहे, पण कायदा म्हणजे काय? लॉ इज अ कॉमन सेन्स. सो सिमिलरली युनिफॉर्म सिव्हिल कोड मीन्स युनिफॉर्म कॉमन सेन्स टू ऑल द पीपल. सर्व नागरिकांसाठी, देशातल्या सर्व नागरिकांसाठी समानता आणणे, एका कॉमन फुटिंगवरती सर्वांचं जीवन असावं, नागरी जीवन सर्वांचं एका फुटिंगवरती असावं.
असं समान नागरी कायद्याला अभिप्रेत आहे असं मला वाटतं. क्रमांक 2ला ज्यावेळी आपण हा विषय पुढे घेऊन जातो, तर समान नागरी कायदा असावा असं भारतीय संविधानातलं आर्टिकल 44 सांगतं. ते आर्टिकल 44 काय सांगतं की हे एकतर जसं आता तांबोळी सरांनी सांगितलं की ती मार्गदर्शक तत्व आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, परंतु संविधानाने हे अपेक्षित ठेवलेलं होतं की कधी ना कधी ही मार्गदर्शक तत्व ही मूल अधिकारांमध्ये स्वरूप घेतील. म्हणजे जसं की आता आपण नुकताच पाहिलेलं आहे की शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन, पूर्वी ही गोष्ट ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये होती. आता कायद्यामध्ये मूलभूत अधिकारांमध्ये शिक्षणाचा अधिकार पण येऊन गेलेला आहे. तर ही जी डेव्हलपमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे की संविधानाला भारतीय समाजाला ज्या दिशेने घेऊन जायचं होतं त्यातलं एक पाऊल म्हणता येईल ते म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधला एज्युकेशनचा जो भाग होता तो राईट टू एज्युकेशन स्वरूपात मूल अधिकारांमध्ये, फंडामेंटल राईट्स मध्ये येऊन गेला. सिमिलर फुटिंग्स मध्ये लेबर लॉ वरती पण काम झालं किंवा लेबर म्हणजे जे काही मजूर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी असावं, त्याला सुद्धा कायद्याचं स्वरूप येऊन गेलं. आता जेव्हा आपण समान नागरी कायद्याचा विषय करतो तर त्यावेळी सुद्धा संविधान निर्मात्यांना निश्चितपणाने हे अपेक्षित होतं की समान नागरी कायदा हा आज ना उद्या मूल अधिकारांचं स्वरूप घेईल. म्हणून तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये मूल अधिकारांमध्ये समान नागरी कायदा असावा आणि शासनाने तो लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत असं त्या संविधानामध्ये कलम 44 मध्ये लिहिलेलं आहे. द स्टेट शाल मेक एंडेवर्स टू ब्रिंग द युनिफॉर्म सिव्हिल कोड्स अमंग्स द सिटीजन्स ऑफ इंडिया, अशा स्वरूपाचं किंवा या शब्दांमधलं ते आर्टिकल आहे. आता आपण ज्यावेळी बघतो की हा समान नागरी कायदा येण्यासाठी म्हणजे समान नागरी व्यवस्था, नागरी जीवन सर्वांचं सारखं असावं, हे नागरी जीवन सर्वांचं सारखं असावं म्हणून प्रयत्न करण्यासाठी पहिल्यांदा याची चर्चा माझ्या नॉलेजनुसार 50 मध्ये झाली. 1950च्या दशकामध्ये ज्यावेळी संविधान लागू झालं आणि त्यानंतर याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली होती की समान नागरी कायदा असावा. त्यावेळेला ज्यावेळी ही चर्चा होत होती त्यावेळी ती चर्चा तशीच पुढे करून त्या चर्चेला काही मूर्त स्वरूप देऊन काही ड्राफ्ट्स मागून हे त्यावेळेला तत्कालीन सरकारला शक्य झालं असतं की 1950च्या दशकामध्ये समान नागरी कायदा लागू करणं, कारण त्यावेळेच्या समाजातल्या विचारवंतांमध्ये याचं मंथन सुरू झालेलं होतं. ती संधी आपण 1950च्या दशकातली गमावली भारतात. दुसऱ्यांदा ती संधी आली ज्यावेळी शहाबानो केसचा सगळी चर्चा चालू होती, निकाल चालू होता, इथले थिंकर्स, धर्मगुरू या सगळ्यांमध्ये सर्व धर्मगुरूंमध्ये याची चर्चा चालू होती, शहाबानो केस. त्यावेळी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी हे विषय झाले त्यावेळी सुद्धा सुप्रीम कोर्टाने असं सुचवलं होतं की यामध्ये पुढे काही करण्यासारखं आहे का किंवा शासन याच्याबद्दल काही विचार करतंय का. ज्यावेळी सुप्रीम कोर्ट असं सुचवतंय, कारण सुप्रीम कोर्टाचं काम हे न्यायनिवाडा करणं ह्या हद्दीपुरतं इट इज अ ज्युडिशियल फंक्शन, लेजिस्लेशनचं काम आहे, त्यावेळेच्या पार्लमेंटचं काम असतं की ज्यावेळी कोर्ट असं काही सुचवतं त्याच्यावर आपण काही विचार करू शकतो का. म्हणजे 1950ची संधी आपण गमावली. 1985-86 दरम्यान शहाबानो केस म्हणजे तब्बल 35 वर्षांनंतर दुसरी संधी आली होती, ती गमावली. आता माझ्या माहितीनुसार 2015 मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने गोव्यातल्याच एका ख्रिश्चन दाम्पत्याच्या काही न्याय निवाडा करताना त्यावेळी सुद्धा समान नागरी कायद्याची बद्दल शासन काही पावलं उचलते का अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली होती. म्हणजे न्याय व्यवस्थेने आतापर्यंत वारंवार सांगितलेलं की याच्यामध्ये काही करता येऊ शकतं का. मध्यंतरी मागच्या 4 वर्षांपूर्वी लॉ कमिशनने एक क्वेश्चनियर तयार केला होता. 16 प्रश्नांची एक प्रश्नावली भारताच्या लॉ कमिशनने तयार केली होती. हे पहिल्यांदाच असं घडलं की लॉ कमिशनने क्वेश्चनियर तयार केला, तो त्यांच्या पोर्टलवरती टाकला, त्याच्यामध्ये 16 प्रश्न होते आणि ते 16 प्रश्न म्हणजे जवळपास की समान नागरी कायद्याचा, युनिफॉर्म सिव्हिल कोडचा कंटेंट काय असावा या अनुषंगाने ते प्रश्न फॉर्म्युलेट केले होते आणि त्याच्यावरची उत्तरं ही जनतेकडनं मागवलेली होती. ते जे कंटेंट्स होते त्यातले काही कंटेंट्स मला जे इथे सांगावेसे वाटतात किंवा नमूद करायचे वाटतात, तो त्यातला काही कंटेंट असे होते किंवा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह असावेत का, आंतरजातीय विवाह असावेत का, असा त्याच्यामध्ये स्पष्टपणे प्रश्न होता. त्यानंतर विवाहाबद्दलची व्यवस्था कशी असावी याच्या संदर्भात, विवाहानंतरची प्रोव्हिजन, विवाह कसा करायचा याचा स्वातंत्र्य त्या धर्मातल्या मंडळींना असू शकतं किंवा असायला हवं, परंतु विवाह झाल्यानंतर पुढे काय तिथे समान नागरी कायदा येऊ शकतो असं मला त्या 16 क्वेश्चनियर नंतर वाटतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर समजा ज्यावेळी आपण समान नागरिक कायदा हा विषय घेतो
तर तो नागरी जीवनासंबंधीचा असतो. तो समान नागरी कायदा येण्यासाठी पार्लमेंटनी तो तयार करावा लागेल. पार्लमेंटनी तो तयार करण्यासाठी जोपर्यंत जनतेचा रेटा तयार होत नाही, जोपर्यंत जनतेचं मत होत नाही, इथे समान नागरी कायदा असायला हवा, जेणेकरून नागरी जीवन सर्व नागरिकांचं सारं समान असेल. आता बेसिकली मला असं वाटतं की नागरी जीवन समान असणं म्हणजे समान नागरी कायद्यातल्या धार्मिक म्हणजे कुटुंब म्हणजे विवाह, वारस आणि मालमत्ता, साधारणपणे या 3 प्रमुख गोष्टींभोवती समान नागरी कायद्याच्या तरतुदी असाव्यात असा अभिप्रेत आहे. परंतु ह्या 3 गोष्टी समान असाव्यात अशी मानसिकता तयार करण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न समाजातल्या विशिष्ट धर्मगुरूंना, कुठल्याही धर्माचे असू शकतात, विशिष्ट धर्मगुरूंना ते करावे लागतील, जेणेकरून समाजाची मानसिकता समान नागरी जीवन जगण्याची असायला हवी. आता उदाहरण द्यायचं आपण म्हटलं तर आता एक समाज जीवन आपण जगतोय, म्हणजे आता सध्या आपल्याकडे भोंग्यांचा विषय सुरू झालेला आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये भोंग्यांचा विषय ताजा आहे. हा प्रश्न नागरी जीवनाशी संबंधित आहे. साधारण तो कसा नागरी जीवनाशी संबंधित आहे की आता भोंगे असतील, कुठल्याही धर्माच्या धार्मिक स्थळावरचे भोंगे असतील, कुठल्याही धर्माच्या धार्मिक स्थळावरचे भोंगे असतील, ते ठराविक वेळेमध्ये बंद राहतील, ठराविक डेसिबलच्या पलीकडे जाणार नाहीत, ठराविक दिवशी विशिष्ट परमिशन घेऊन पोलिसांचे ते वाजवले जातील. आता ही जी भावना आहे की हे नागरी जीवन आहे, ह्या नागरी जीवनामध्ये आपलं आणि शेजारच्याचं, आपलं आणि समोरच्याचं सारखं असावं, हे समान असावं, मी विशिष्ट धर्मात आहे म्हणून मला काही विशेष तरतुदी असाव्यात, ही जी भावना आहे ही भावना कुठेतरी कमी होणं आवश्यक आहे. त्याबद्दलचं जागरण, जनजागृती येणं आवश्यक आहे. तर आपण समान नागरी कायदा, कारण कायदा येण्यापूर्वी जनमानस सुद्धा तयार करावं लागेल. एक उदाहरण म्हणून मी भोंग्यांचं सांगितलं, त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं, मग ते कुठले आता काल परवा तर काही मंडळी झाली किंवा मग पंढरपूरवरचा भोंगा बंद करू नका, इकडचा करू नका, हे जे आहे की हे जोपर्यंत सर्व नागरिकांना ही भावना येत नाही की आम्हाला समान नागरी जीवन जगायचंय, त्यासाठीचा आम्हाला एक कोड ऑफ कंडक्ट असायला हवं. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांचं स्वरूप येऊ शकतं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं की समान नागरी जीवन जगताना काही गोष्टी अशा असतात की आता प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की आपण अनेक ठिकाणी बघतो तर रस्त्यांवरती रस्ता बंद करून नमाज अदा केली जाते. आता नागरी जीवन जगताना की आज समजा आज कुणी म्हणजे रस्त्यावर कुणी नमाजही अदा करू नये, रस्त्यावर कुणी विशिष्ट ठरवून म्हणून काही करायचं असेल, ती रोजची आमची कीर्तन भजन होतील असंही नाही होणार. ज्या दिवशी विशिष्ट दिवशी मिरवणूक काढायची आहे त्या दिवशीची परवानगी मिळाली आहे, मग ठीक आहे. परंतु ठरवून समान नागरी जीवनाच्या व्यतिरिक्त काही स्पेशल स्टेटस म्हणून कन्सिडर करावं अशी मानसिकता जोपर्यंत समाजात असेल तोपर्यंत समान नागरी कायद्याच्या दृष्टीने आपण पुढे जाणार नाही. ह्या सगळ्या समाज जीवनातल्या ज्या गोष्टी असतात की समान नागरी जीवन जगण्याच्या, त्यासाठीची मानसिकता वृद्धिंगत करणं, मानसिकता तयार करणं हे आपल्याला पाहावं लागेल. अनेक वेळेला सामाजिक अशांततेच्या ज्या गोष्टी घडतात की आपण म्हणतो की सामाजिक अशांतता झालेली आहे, तर त्यावेळेला आपण असं बघतो की आजपर्यंतच मला मी न पाहिलेलं असं काही उदाहरण जर म्हटलं तर कधी मुस्लिम धर्मियांच्या किंवा ईदच्या सणानिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली असं कधी घडलेलं मी पाहिलं नाहीये किंवा मी ऐकलं नाही. परंतु आपण मागच्या महिन्याभरातल्या घटना पाहिल्या तर ज्या वेळेला हनुमान जयंती होती, रामनवमी होती, तर किमान 50 घटना अशा निश्चितपणे सांगता येतील देशभरातल्या की तिथे दगडफेक झाली. ह्या ज्या गोष्टी घडतायत ह्या गोष्टींमध्ये असणारी जी मानसिकता आहे ही सर्व समुदायाची आहे असं नाही म्हणणं, परंतु ही ज्या मंडळींची मानसिकता असते की तिथपर्यंत सुद्धा समाजातल्या विचार करणाऱ्या मंडळींना हे समोर आणावं लागेल की आपल्याला समान नागरी जीवन जगायचं. मग कुणाला प्रार्थना करायचे, कुणाला कीर्तन भजन करायचंय तर त्यांची सुद्धा मिरवणूक निघावी, परंतु ती एका विशिष्ट दिवशी पोलीस परमिशन घेऊनच निघते आणि ती तशीच निघावी. त्याच पद्धतीने ज्यावेळी तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी एखाद्या धार्मिक करायचं तर ही मानसिकता समान नागरी कायद्यासाठीची तयार होणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या विवाहानंतर आता माझं त्याचं एका पती पत्नीचं लग्न झालं, लग्न करताना कुठल्या विधीने लग्न करायचंय तो त्यांचा चॉईस, परंतु लग्न झाल्यानंतर मी विशिष्ट समाजाची आहे, मी हिंदू आहे म्हणून मला काही विशेष अधिकार प्राप्त होतील आणि कुणी विशिष्ट कुणी मुस्लिम आहे म्हणून त्याला काही अधिकार प्राप्त होतील. ही विषमता जी आहे ही जगाच्या पाठीवर कुठेही नाहीये, ती फक्त भारतामध्ये आहे.
हास्यास्पद गोष्ट आहे, म्हणजे ज्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती विचार करतो त्यावेळेला, की एखादी हिंदू महिला जी लग्न झाल्यानंतर एका महिलेचे अधिकार वेगळे, दुसऱ्या महिलेचे अधिकार वेगळे, लग्नानंतरचे वैवाहिक जीवनासंबंधीचे, तर ते वेगळे का, तर तुमचा धर्म वेगळा आहे म्हणून. तर जोपर्यंत समान नागरी कायदा म्हणजे ह्या सगळ्या मंडळींना, ह्या सगळ्या विषयांना एका समान कॉमन फुटिंग वरती आणणं. मी विशिष्ट धर्मात जन्माला आलो, माझ्या हिंदू धर्मियांच्या मुलांना की एक ठराविक प्रकारच्या सोयी सुविधा मिळतात, तशाच प्रकारच्या सोयी सुविधा घेण्याचा अधिकार मुस्लिमांच्या सुद्धा मुलांना असायला हवा. त्यासाठी एका घरामध्ये एका कुटुंबाची आर्थिक क्षमता एक्स असेल तर त्या एक्स मध्ये जन्माला आलेली 2 मुलं आणि एक्स आर्थिक क्षमतेत जन्माला आलेली 4 मुलं, साहजिकपणाने त्यांच्या संगोपनावर होणारा परिणाम ज्या वेळेला आपण असं म्हणतो, तर तो समान जोपर्यंत होत नाहीये, जोपर्यंत सर्वांना युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल आपण जसं बोलतोय तसं आता मी हा विषय काढला, तिथे लोकसंख्या नियंत्रणाचा सुद्धा येऊ शकतं. म्हणजे हा डेव्हलप करणं, ही मानसिकता तयार करणं समाजाची, की आपण एका देशामध्ये राहतो, वन नेशन वन कोडच्या दिशेने आपण जायला हवं. त्याशिवाय देशाची, राष्ट्राची आर्थिक सामाजिक उन्नती होणार नाही. ही मानसिकता तयार करणं आणि कुटुंब म्हणजे विवाहानंतरच्या समस्या असतील, वारसा हक्क असेल आणि तुमचे बाकीचे जे अधिकार, समजा कुटुंब, विवाह, वारसा आणि मालमत्ते संदर्भातले अधिकार, या अनुषंगाने ह्या प्रमुख ह्या 3 तरतुदी तांबोळी सरांनी सांगितलं त्या दृष्टीने सत्यरंजन साठेंनी एक ड्राफ्ट पूर्वी कधी दिला होता. आणि मी आता असं ऐकलंय की मागच्या 2 महिन्यांपूर्वी संसदेमध्ये भाजपचे कोणी राज्यसभेतले खासदार आहेत, त्यांनी एक बिल पार्लमेंटमध्ये टेंडर केलेलं होतं असं माझ्या ऐकण्यात आहे. मी ते वाचलं नाहीये म्हणून मी त्याच्यावर कमेंट नाही करणार, परंतु हा एक सेकंड अटेम्प्ट असावा समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट केल्यासंदर्भात. थांबतो. मॅम तुम्ही काय म्हणाल? तांबोळी सरांनी आणि जाधवर सरांनी खरंच खूप सुंदरच सुरुवात केली आहे ह्याची. काय काय तरतुदी हव्यात हे जसं जाधवर सरांनी सांगितलं, किंवा परिस्थिती आत्ताची काय आहे, इतक्या वर्षांमध्ये परिवर्तनशील चळवळींनी त्याच्यात नक्की काय रोल प्ले केलेला आहे हे तांबोळी सरांनी सांगितलं. असं आहे की 2 कायद्यांचे भाग ढोबळमानाने पडतात, नागरी कायदे किंवा सिव्हिल कायदे आणि फौजदारी कायदे. नशिबाने एक गोष्ट खूप चांगली झाली आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातच जे काही फौजदारी कायदे आहेत ह्याच्यात आधीच समानता आलेली आहे, ते आधीपासूनच युनिफॉर्म आहेत. म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा द्यायची ह्याच्यासाठी धर्म बघितला जात नाही, ही नशिबाने खूप चांगली गोष्ट झालेली आहे. नागरी कायदे सगळे सरसकट समान नाही आहेत का, तर आहेत. भारतीय करार कायदा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड, वस्तूंची विक्री कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा, भागीदारी कायदा, एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे पुराव्याचा कायदा, हे सगळे आधीच समान झालेले आहेत. त्याच्यामुळे आता हा जो वाद आहे की आमच्या धर्माचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं, हे चूक आहे. कारण उदाहरण जर द्यायचं झालं तर पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा स्मृती श्रुतीवरती आधारित हिंदू कायदे होते तेव्हा, किंवा शरियावरती आधारित जेव्हा मुस्लिम कायदे होते तेव्हा, साक्षीदार कोणाला म्हणावं ह्याच्या संदर्भात काही नियम लागू केलेले होते. आज आपण ते पाळतो का, तर नाही पाळत. आज आपण काय पाळतो, एव्हिडन्स ऍक्ट पाळतो. आता धार्मिक स्वातंत्र्य आहे का, आहे. मग अशा वेळेला हा जो वाद निष्कारण उद्भवलेला आहे की धार्मिक स्वातंत्र्य इथे हॅम्पर होतंय, ते कितपत खरं मानायला पाहिजे. मला तर असं वाटतं की हे ना म्हणजे प्रोपोगंडाचा विषय तर आहेच, नक्कीच आहे. आता इथे विषय काय येतो, युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये आत्ताच्या घडीला जे महत्वाचे मुद्दे आहेत ते कोणते कोणते आहेत, की लग्नाच्या संबंधातले कायदे, घटस्फोटाच्या संबंधातले कायदे, पोटगीच्या संबंधातले कायदे, दत्तक घेण्याच्या संबंधातले कायदे, को पेरेंटिंग ज्याला म्हणतात की आई वडिलांनी मुलांना कसं हे करायला हवं त्याच्याबद्दलचे कायदे, इनहेरिटन्स आणि सक्सेशन म्हणजे हे सगळे पालकत्व किंवा गार्डियनशिप संबंधातले कायदे, मृत्यूपत्र संबंधातले कायदे, बक्षीसपत्र संबंधातले कायदे आणि चॅरिटेबल डोनेशन जे असतात ह्या संबंधातले कायदे, हे अजून क्लिअर नाहीयेत. आता खरं पाहायला गेलं तर जे देशातले जे महत्वाचे कायदे आहेत, फौजदारी कायदे, हे ऑलरेडी युनिफॉर्म झालेले आहेत. देशातले जे महत्वाचे सिव्हिल कायदे आहेत हे आधीच युनिफॉर्म झालेले आहेत. तरी आता हे जे कायदे मी आता वाचून दाखवले, हे जे सगळे मुद्दे आता मी वाचून दाखवले, ह्याच्यामध्ये जर का पाहिलं तर खरंच अफेक्ट काय होतंय तर कौटुंबिक जीवन जास्त अफेक्ट होतंय.
म्हणजे रोजच्या गरजा ज्या देशातल्या आहेत, व्यापार उद्यमासंबंधीच्या, फौजदारी संबंधीच्या, हे सगळं ऑलरेडी सेटल झालेलं आहे. पैशांचा विषय आला आणि स्वार्थाचा विषय आला की तिथे धर्म वगैरे सगळ्यांनी गुंडाळून ठेवलेला असतो. मुद्दा कुठे येतो? जे तापवता येणाऱ्या गोष्टी असतात त्याच्यावर वातावरण तापवायचं, मुद्दा इथे येतो. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला काय आहे की खरंच हॅम्पर होत आहेत स्त्रिया. फक्त मुस्लिम नाही, हिंदू सुद्धा हॅम्पर होत आहेत. सगळ्याच धर्मातल्या स्त्रिया हॅम्पर होत आहेत. त्यांना समानता, त्यांना स्वातंत्र्य, त्यांना सुरक्षितता आणि त्यांना कायद्याचं संरक्षण देणं आवश्यक. 6.7% पेक्षा जास्त मुस्लिम स्त्रियांचं पर्सेंटेज आहे पॉप्युलेशन मधलं. आपण म्हणतो 50% पॉप्युलेशन स्त्रियांचं आहे. इतका मोठा भाग आज डिफाईन न करता राहिलेला आहे. म्हणजे ह्यांच्या संदर्भातले जे कायदे हे अजूनपर्यंत डिफाईन केले गेलेले नाहीयेत. हा प्रॉब्लेम आहे. आणि हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपण फार पुढे जायची अपेक्षा करावी नाही. हे होणं शक्य नाहीये. प्रॉब्लेम अजून कुठे येतो या सगळ्यामध्ये? पुढे जाऊन प्रॉब्लेम कुठे येतो? असुरक्षितता जेव्हा आहे किंवा प्रत्येकच गोष्ट जिथे धर्माशी रिलेट केली गेलेली आहे, हे खरंच कितपत सोपं आहे. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की आंबेडकरांचे इतके उदंड उपकार आहेतच, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सगळ्यात मोठे उपकार हे आहेत की बायगामी संपवलेली. आज बायगामी जर संपली नसती तर हिंदू स्त्रियांची पण काय हालत झाली असती आपण विचार करू शकतो. आता ह्याच्या प्रतिवादादाखल असंही म्हटलं जातं खूपदा की हिंदूमध्ये बायगामीचं प्रमाण जास्त आहे मुस्लिमांपेक्षा. 4 लग्नांची कायद्याने तरतूद असूनही मुस्लिम लोक 4 लग्न खरोखर करीत नाहीत. मान्य आहे. पण आज हिंदू स्त्रियांना त्याच्या विरोधात कायद्याने संरक्षणही विसरता कामा नये. म्हणजे जरी तिकडे दुसरं लग्न केलं तरी ती बाई कोर्टात दाद मागू शकते. आज मुस्लिम स्त्री हे करू शकत नाही. हा मुळात फरक आहे. नंबर 2ची गोष्ट, हे जे सगळे डाटाबेस आहेत हे कितपत खरे आहेत हे पण आपल्याला बघायला हवंय. त्याचं कारण असं की कोणीही लग्न रजिस्टर्ड अजूनही ऑफिशियली दरवेळेला करत नाहीत. जेव्हा गरज लागते तेव्हा ऍफिडेव्हिट वगैरे वरती काम धकवलं जातं. अजूनही कंपल्सरी सगळेजण लग्न रजिस्टर करत नाहीत. त्याच्यामुळे ह्या दाव्यात पण कितपत तथ्य आहे खरं म्हणजे हे पण चेक करायला हवं. सोपं तर नक्कीच नाहीये. आणि हेही तितकंच खरं आहे, जसं आता जाधव सरांनी मुद्दा मांडला तसं, की आपला देश इतका ह्याच्या बाबतीत इतका विचित्रपणा आहे की धर्म आणि ह्याच्यातला जो फरक आहे हा आपण लक्षात घेत नाही. म्हणजे समाजाचा एक भाग धर्म आहे. अख्खा समाज धर्म नाही असू शकत. एक खूप छान जजमेंट आलेलं होतं नरसुअप्पा माळीचं, ज्याच्यामध्ये जस्टिस छागला आणि जस्टिस गजेंद्र गडकरांनी इतकं सुंदर ऑब्झर्वेशन केलेलं आहे. या केसमध्ये पण द्विभार्या प्रतिबंधक कायद्याच्या व्हॅलिडिटी बद्दल याच्यासाठी हे कोर्टात मुंबई हायकोर्टच्या समोर आलेलं होतं. तेव्हा कोर्टाने असं म्हटलेलं आहे, अ शार्प डिस्टिंक्शन मस्ट बी ड्रॉन बिटवीन रिलिजियस फेथ and belief and religious practices. So religious faith is one thing and religious belief and practices is they are different things. What the state protects is religious beliefs. If religious practices can counter to public order, morality or health or policy of social welfare upon which the state has embarked, then the religious practices must give away before the good of the people of the state as a whole. खरं पाहायला गेलं तर हा कन्सेप्ट आहे. रिलिजियस बिलीफला इथे कुठे धक्का लागत नाहीये, पण समाजाच्या सोशल फॅब्रिकला धक्का लागतोय का? हो. वीण उसवली जातीये का? हो. तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी ह्याचा उपयोग होतोय का? हो. त्यांचे कायदे आणि तुमचे कायदे वेगळे असं पिक्चर क्रिएट केलं जात आहे का? हो. मग समाज म्हणून पुढे जायचं ना तर ह्याची वीण घट्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये. या सगळ्या गोष्टीसाठी ना समान नागरी कायद्याला शॉर्टकट असू शकत नाही. आणि मुळात जेव्हा आपण हे म्हणतो की समाज प्रगतिशील आहे तेव्हा कायदे पण परिवर्तनीय असायलाच हवेत. तेव्हा जुने पुराणे कायदे घेऊन कोणाचंच भलं होणार नाहीये. त्याच्यामुळे बायकांच्या वरती परिणाम तर नक्कीच होतो, काय वादच नाही. कारण रोजच्या दिवसाला जेव्हा कोर्टात जातो आणि तिथल्या लोकांचं दुःख बघतो तेव्हा असं वाटतं की खरंच राज्यकर्त्यांपर्यंत ह्यांचा आवाज पोहोचत असेल का असं आपल्याला वाटतं. किंवा एकेकाळी आपल्या धुरीणांनी सुद्धा हा आदर्शवाद त्यांनी पण वर्तवलेला होता की समाजामध्ये अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. त्याच्यानंतर देलपुश म्हणजे राज्यकर्त्यांना एक डिरायव्हेशन फोर्स मिळेल, ते त्याच्या संदर्भात कायदे करतील. पण आता नाही मिळते ना, झाली की 75 वर्ष. काय
तिथे कॉन्शियस जागं राहतं, मला तरी शंका आहे. त्याच्यामुळे इथे जे स्वार्थ आहे, इथे यांचं कॉन्शियस कधीच जागं होणार नाहीये. सती त्याच्या कायद्यानेच बंद करायला लागली. त्याच्यानंतर सतीच्या घटना अतिशय तुरळक व्हायला लागल्या. ह्याला काही काही गोष्टींना कायद्यांना पर्याय नाहीये. त्याच्यामुळे हा जितक्या लवकर होईल आणि जितका काय म्हणूया त्याला, हा परिपूर्णता असणार नाही, पण हा जितका जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह होईल तितकी जास्त काळाची गरज आहे. ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की हा पूर्ण डिटेल होऊ नाही शकत. ह्याचं कारण असं आहे की आपल्या समाजाचं फॅब्रिक फार वेगळं आहे. हा युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड करणं फार सोपं होतं, कारण त्यांच्यामध्ये होमोजिनियस समाज खूप जास्त आहे. आपल्याकडे मुरमुकट्टायम, आलिया संतानासारखे मॅट्रिआर्किल कायदे आहेत. मिझोरम, नागालँड सारखे आदिवासी जमाती आहेत जिकडे मातृसत्ताक पद्धती आहेत, जिकडे मिताक्षर आणि दाया भागासारखे आपल्यामध्येच असणारे वेगवेगळे प्रॅक्टिस असलेले रूढी परंपरा आहेत. आदिवासी आहेत, ख्रिश्चन कायदे वेगळे आहेत, पारसी कायदे वेगळे आहेत, मुस्लिम कायदे वेगळे आहेत, हिंदू कायदे वेगळे आहेत. तरी पण मी असं म्हणेन की हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि हे जर का आज आपल्या समाजाने ऍक्सेप्ट केलं आणि अतिशय सुंदर असं युनिफॉर्म सिव्हिल कोड अस्तित्वात आला, तर आज जी आपण विविधतेत एकता म्हणतोय ना, ती खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम उदाहरण जगामध्ये ह्याचं सेट होऊ शकेल. मी थांबते इथे. ओके, या मुद्द्यांवर कोणाला बोलायचंय का, नाहीतर पुढे जाऊया? ठीक आहे. पुढे मी म्हणेन की काही वेळेला मुस्लिम समाजातील स्त्रिया सुद्धा या कायद्याचा विरोध करताना दिसत आहेत. तर त्या विरोध का करत असाव्यात याबद्दल काही बोलता येईल? जर तो त्यांच्या बाजूने आहे, त्यांना स्वातंत्र्य देणार, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य देणार असेल, तर मग त्यांचा विरोध नक्की कशासाठी आहे आणि एकंदरच मुस्लिम धर्मियांचा विरोध कोणत्या कारणामुळे आहे या कायद्याला? तुम्ही बोलता शमशुद्दीन सर? मी बोलू? हो. हा, थोडस 1-2 मिनिटं मागे 2 वक्त्यांनी जे मनोगत मांडले त्याला प्रतिसाद म्हणून मी बोलेल आणि त्यानंतर तुमच्याही प्रश्नाकडे मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करेन. जाधवर सरांनी मांडणी करत असताना एकूणच जी मांडणी केली त्यामध्ये असा एक कुठेतरी संदेश जाण्याची शक्यता आहे की समान नागरी कायदा हा मुस्लिम समाजाशी निगडीत असलेला तो विषय आहे. त्याला आपण विचार केला तर बऱ्याच प्रमाणात हा जरी असा विषय असला तरी तो भारतीय समाजाशी निगडीत असणारा तो प्रश्न आहे, अशी मांडणी आपण करूया. दुसरी गोष्ट अशी की याचा जो बेस आहे तो समता प्रस्थापित करणं, सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणं, लैंगिक समभाव असेल आणि त्यातल्या त्यात धर्मनिरपेक्ष एकात्म समाजाकडे देशाची वाटचाल करण्यासाठी म्हणून समान नागरी कायद्याकडे आपण पाहायला पाहिजे. मगाशी ताई सुद्धा मांडणी करत असताना काही गोष्टी योग्य पद्धतीने मांडल्या की आपल्याकडे फक्त म्हणजे कौटुंबिक कायद्याच्याच बाबतीमध्ये वेगळं पण आलेलं आहे. बाकी जसं आपल्याकडे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे, इंडियन ज्याला क्रिमिनल लॉ आहे किंवा इंडियन सिव्हिल ऍक्ट आहेत, अशाच पद्धतीने आपण इंडियन फॅमिली लॉ तयार करण्याचा जर प्रयत्न केला तर तो कदाचित समान नागरी कायद्याला जो पारंपरिक विरोधाचा जो एक भाग येतो त्याच्यापेक्षा आपण बाकीचे कायदे एकच आहेत, सारखे आहेत, युनिफॉर्म आहेत, गुन्हेगारी कायदे आणि बाकी सगळेच. फक्त भारतीय कौटुंबिक कायदा यांच्या आपण जर तयार केला तर मला वाटतं बरेचसे प्रश्न याकडे पाहायचा एक दृष्टिकोन सुद्धा बदलण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण जे 2 तत्व जे म्हटले की समता असेल, धर्मनिरपेक्षता असेल आणि लोकशाही मूल्य असेल, तर लोकशाहीमध्ये मगाशी जाधवर सर जे म्हणाले त्यांनी उल्लेख केला तो लॉ कमिशननी 16 प्रश्नांची जी प्रश्नावली दिलेली होती त्या संदर्भात बरेचसे प्रश्न आले आणि शेवटचा जो 16वा प्रश्न होता
तुम्हाला समान नागरी कायदा मान्य आहे का, असा तो प्रश्न होता. आता समान नागरी कायदा मान्य आहे का हे म्हणत असताना हो किंवा नाही या स्वरूपामध्ये उत्तर देणं जरा अवघड गोष्ट होती. त्यामुळे समान नागरी कायदा म्हणजे काय, त्याचा ड्राफ्ट काय आहे, त्याचा मसुदा काय आहे, याच्यावरती चर्चा होणं आणि मग त्याच्यामधून लोकांचं मत आजमावणं हे जास्त महत्वाचं ठरणार आहे. कारण कुठलाही संसदेमध्ये जेव्हा कायदा येतो तेव्हा त्याला ड्राफ्ट असेल, त्या बाबतीमध्ये डिबेट होईल, डिस्कशन होईल आणि त्यानंतर डिसिजन घेण्यात येईल. ही जी लोकशाही प्रक्रिया आहे त्या पद्धतीने जर आपण इव्हॉल्व करण्याचा प्रयत्न झाला तर डिस्कशन होणार आहे, लोकशिक्षण होणार आहे, जनमत याच्यासाठी तयार होणार आहे आणि त्यातून मग जे मगाशी जे आपण म्हणालो की समाजातून मागणी होणं, अशी इव्हॉल्व होणं, ती पुढे होणं यासाठी. कारण अलीकडच्या काळामध्ये ज्या भोंग्याचा विषय आला, हिजाबचा विषय आला, हलालचा विषय आला, या वेगवेगळे जे विषय येतात, अशा परिस्थितीमध्ये असं एक जे त्या धर्मातले धर्मवादी जे लोक असतात ते अशा विषयांचा अलगीकरणासाठी वापर करत असतात. आणि मगाशी आता जो एक प्रश्न विचारण्यात आला की मुस्लिम महिला असेल किंवा त्या समाजातले लोक असतील याला विरोध का करतात, तर विरोध करण्याचे दोन गोष्टी आहेत. नंबर एक, वेगळंपण, अस्मिता कायम ठेवलेल्या आहेत, आयडेंटिटीज मेंटेन केलेल्या आहेत. आणि आजतागायत समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय असणार आहे हे तिथपर्यंत आपण पोहोचवलेलं आहे का बाबा तुमची संस्कृती, तुमचे विधी याच्यामध्ये कुठलाही अडचण येणार नाहीये. फक्त लग्नानंतर जेव्हा कौटुंबिक कलह तयार होतील, निर्माण होतील, ते कौटुंबिक कलह सोडवण्यासाठी म्हणून जे कायदे आहेत त्यामध्ये आपण सर्वांना समान संधी देणारे, सर्वांना समान न्याय देणारे अशा प्रकारचे त्यामध्ये कायदे असणार आहेत. अशा पद्धतीचं आपण जरा त्याकडे मांडणी केली तर निश्चित पद्धतीने ज्या मुस्लिम महिला आहेत अलीकडच्या या सगळ्या वातावरणामध्ये, म्हणजे शहाबानूचं प्रकरण असेल, ट्रिपल तलाक बंद करण्याचं प्रकरण असेल किंवा हिजाब सारखे इन्सिडेंट असतील, हे हाताळत असताना ज्या पद्धतीचं त्याला एक स्वरूप येतं, हिंदू विरुद्ध मुस्लिम असं जे स्वरूप देण्यात येतं, त्याच्यामुळे आमच्यावरती काहीतरी आपत्ती येणार आहे, आम्हाला काहीतरी असुरक्षित करण्यात येत आहे, आमच्यावरती काहीतरी लादण्यात येत आहे, अशा प्रकारची एक भावना ती वस्तुस्थितीला धरून नसेल ही कदाचित, नाहीच आहे, पण असं त्यांच्या एकूण पुरुष प्रधान मानसिकतेने निर्माण केलेल्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून दुर्दैवाने म्हणतोय मी, आम्हाला सोबत आणली तरी चालेल, आम्हाला घरातून हाकलून दिलं तरी चालेल, पण आम्हाला आमच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप नको असं म्हणणं इथेच खरं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड पाडून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून आपल्याला समान नागरी कायदा निर्माण करत असताना हे लादण्यापेक्षा, म्हणजे कुठल्याही गोष्टी हेही मान्य करतो की कोणत्याही गोष्टी हिंदू धर्मामध्ये आता आजतागायत जे काही सुधारणा झालेल्या आहेत त्या कायदे झाल्यामुळे झालेल्या आहेत. आणि सुधारणा करत असताना कायद्यांचं स्वागत सर्वांनी व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे हिंदू कोड बिलाच्याही वेळेस आपण विरोध होत असतो, तसाच विरोध इथेही होणार आहे. परंतु हे करत असताना मगाशी जो विषय आला की सर्व धर्मातले प्रतिनिधी, त्यातले विचारवंत, त्यातले कायदे तज्ञ यांना एकत्र करून आपण तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करून मग हिंदू कोड बिल मध्ये काय प्रॉब्लेम आहे, ख्रिश्चनांच्या मध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे सगळ्यांच्या मध्ये ड्रॉबॅक्स दाखवत मग मेजर जो मुस्लिम समाजातल्या अन्यायाच्या गोष्टी आहेत, म्हणजे मगाशी ताई पण म्हणाल्या की जरी बहुपत्नीत्व हे कायद्याने अलाउड असताना सुद्धा, परवानगी असताना सुद्धा मुस्लिमांमध्ये किती प्रमाणात त्याचा वापर करतात हे पाहायला पाहिजे. अलीकडे लोकसंख्या नियंत्रणाचा विषय सुद्धा याच्याशी जोडण्यात येतो, पण अलीकडे काही त्याच्यासाठी सर्वेक्षण झालेले आहेत, अहवाल आलेले आहेत. 1955 पासून ते 2011 पर्यंतचे 51 पासून हे सगळे जनसंख्या दराच्या बाबतीमध्ये
विकासाच्या बाबतीमध्ये सगळं आहे. हे सगळं जर पाहून मला वाटतं हे सगळं चित्र समोर ठेवून तज्ज्ञांनी तर्कशुद्ध पद्धतीने विश्लेषण करणं, आणि हा मुद्दा कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाहीये, हा मुद्दा विशिष्ट समाजाला लक्ष करण्यासाठी नाहीये, तर हा समाज कल्याणाचा विषय आहे, राष्ट्रहिताचा विषय आहे, आणि भारतीय संविधानाने अपेक्षित जी मूल्य गृहीत धरलेली आहेत त्या मूल्याशी सुसंगत आहे. अशा पद्धतीचं जर लोकशिक्षण आपण जर करू शकलो, जनजागृती जर करू शकलो, तर शासनाचा समान नागरिक कायदा निर्माण करण्यासाठी निश्चितपणे एक पूरक वातावरण होऊ शकेल, आणि अशी वातावरण निर्मिती करणं मला वाटतं आजच्या काळाची गरज आहे. त्याच्यावरती मला एक सांगायचं आहे, जो आताचा आपला प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये होतं कसं की आतापर्यंत आपण बघत आलोय की धर्माचा पगडा स्त्रियांवर जरा जास्त असतो कम्पॅरेटिव्हली. म्हणजे आपण पापी ठरू नये असं एक थोडंसं जरा स्त्रियांची मानसिकता जास्त असते. होतं काय माहितीये का, हे जे आत्ता सांगितलेले गेले, आत्ता जे सांगितलं जातं आहे तोच धर्म आहे, ही फॅलसी आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे बायकांच्या डोक्यातून जोपर्यंत हे काढणार नाही की हे चुकीचं आहे, तुम्ही जे करताय हे अधार्मिकपणा किंवा हे पाप नाहीये, तोपर्यंत ह्याला होणारा विरोध बायकांकडून थांबणार नाही. आता उदाहरणार्थ एक केस रिपोर्ट झालेली आहे अलाहाबाद हायकोर्टची. बदरुद्दीन त्या व्यक्तीचं नाव होतं, त्याच्या बायकोचं नाव मला आता आठवत नाहीये. याच्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टने असं हेल्ड केलेलं आहे की 4 लग्न करणं याची परवानगी आहे, पण 4 लग्न करणं हे मॅन्डेटरी नाहीये. त्याच्यामुळे रिलिजियस प्रॅक्टिसेस आपण कशाला म्हणतो ह्याच्यामध्ये गल्लत होते आहे. त्याच्यामुळे जर का बाईनी 4 लग्न करायला नवऱ्याला विरोध केला तर आपण अधार्मिक किंवा पापी, हे चुकीचं आहे की. मुळात इथे कन्सेप्ट, इथे थोडे विचार क्लिअर झाले पाहिजेत. तसंच डॅनियल लतीफ नावाची केस एक रिपोर्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये 125 सीआरपीसीची जी प्रोव्हिजन आहे पोटगीची, ती चॅलेंज झालेली होती. इद्दतच्या पिरियड पर्यंतच मेंटेनन्स अलाउड आहे असा मुद्दा होता, आणि त्याच्यानंतर तो अलाउड नाही असा मुद्दा होता. पण त्याच्यामध्ये हे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे की बाईला पोचण्याची जबाबदारी माणसावरती आहे, धर्मानी सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुटपुंजी पोटगी देऊन तुम्ही त्याच्यातून पळवाटा नाही काढू शकत. त्याच्यामुळे बाईनी स्वतःचा हक्क मागणं आणि 125 सीआरपीसीच्या खाली पोटगी मागणं हे अधार्मिक किंवा पाप नाहीये, हे पटवून द्यायला हवं. मुद्दा प्रॉब्लेम होतोय कुठे की धार्मिक प्रॅक्टिसेस आणि आत्ताचे कायदे ह्याच्यामध्ये रिफ्ट तयार करण्याचा विनाकारण प्रयत्न होतोय. कुठलाच धर्म अमानवी किंवा माणुसकी शून्य नसतोच. त्याच्यामुळे आपण करतोय हे पाप, हे जोपर्यंत डोक्यातून बाहेर जात नाही. शहाबानो तर सायरा बानो याला 25 वर्ष का लागावी त्याच्यासाठी ना, खरं पाहायला गेलं तर. जे हक्क आहेत बायकांचे, बरंच गंमत हे होते ना की सगळे धर्म म्हणतात की आम्ही बायकांना देवीचा दर्जा देतो किंवा आम्ही बायकांना प्रोटेक्शन देतो, आम्ही बायकांना सन्मान देतो. एकदम मान्य, खरोखरच आहे, सगळ्या धर्मांमध्ये लिहून ठेवलेलंच आहे. मग हेच सन्मान, हेच अधिकार, हीच सुरक्षा कागदावर येताना प्रॉब्लेम कुठे येतो? हे यायला हवेत ना. मग इथे ओपननेस हवा, आणि बायकांना पण हे मागताना लाज वाटू नये, त्यांना त्याच्यामध्ये पाप वाटू नये. ह्याच्यासाठी सामाजिक मुवमेंट्सची गरज आहे, आणि हे फक्त सामाजिक मुवमेंटनी होणार नाही हे तर 100% खरं आहे. कारण आताच आपण पाहिलं 25 वर्ष एक साधा कोर्टाचा आदेश यायला लागली, त्याच्यानंतरचा पुढे कायदा व्हायला लागली. हे जर का चित्र इतक्या स्लो पेसनी, म्हणजे ग्लेशियल मुवमेंट ज्याला म्हणतात की हिमनगाच्या गतीने हळूहळू जर का समाजाची प्रगती व्हायला लागली, तर आपण आज कुठे स्वतःला बघतोय आपण. इतकं सोपं असणार नाहीये. ह्याला पुश पण हवाय. सामाजिक चळवळ हवीच आहे, पण त्याच्याबरोबर कायद्याचं पुश पण प्रचंड आवश्यक आहे. गंमत ह्याच्यात अशी आहे ना की ह्याच्यामध्ये होतं काय की एक चित्र जे निर्माण केलं जातं ना की तुमच्या रिलिजियस प्रॅक्टिसेस वरती घाला पडणार. असंच साध्या सुध्या विवाह पद्धतीमध्ये पण आपण एक जिन्सीपणा आणणं शक्य नाही. गोत्रांमध्ये विवाह मान्य नाहीयेत. मामा भाचीचे विवाह काही भागामध्ये मान्य आहेत, काही भागामध्ये खून होतील त्याच्यासाठी अशा पद्धतीचे विवाह केले तर. जसं मुस्लिम धर्मियांमध्ये सख्खी मावस बहीण किंवा सख्ख्या चुलत बहिणीशी विवाह मान्य, तसं हिंदू किंवा दुसऱ्या धर्मियांमध्ये मान्य होणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे हे गैरसमज निर्माण करणं फार सोपं आहे की ह्याच्यात तुमचं सगळं जे आहे इरॅडिकेट होणार आहे, असं नाहीये. मुळात कायद्याचा एक ढाचा आहे, एक स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये खालती तुम्हाला ह्याच्यात
प्रोफेस करणं अलाउड आहे. तर प्रॉब्लेम कुठे होतो ह्या सगळ्यामध्ये? अजून एक प्रॉब्लेम असा होतो ना की कायदा हा जोपर्यंत ठाम आणि ठाशील नाही ना तोपर्यंत त्याच्या तरतुदींमधून पळवाटा काढणारे लोक पण काही कमी राहणार नाही. धर्मेंद्र हेमा मालिनी पहिलं उदाहरण. सोशल फिगर असलेले लोक जेव्हा हे करतात, जेव्हा सरला मुद्गलची केस आली तेव्हा झालं काय, हीच कथा झाली. सरला मुद्गल ज्या एनजीओला हेड करत होत्या, माझ्या माहितीप्रमाणे मीनाक्षी ठाकूर त्या बाईचं नाव, जिच्या नवऱ्यानी इस्लाम धर्म स्वीकारला आणि दुसऱ्या बाईशी लग्न केलं. आणि जेव्हा मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या समोर आलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं की दुसरं लग्न करण्यासाठी म्हणजे बायगामी पासून वाचण्यासाठी तुम्ही धर्म बदल करू शकत नाही. जोपर्यंत आपण एक कॉन्क्रीट स्ट्रक्चर कायद्याचं देत नाही आहोत तोपर्यंत हे सगळे असे जे मुद्दे जे द्वेषात ज्याची परिणती द्वेषामध्ये होणार एकमेकांच्या, हे थांबणार नाहीत. त्याच्यामुळे ह्याला एक काय म्हणतात त्याला, एक वरवरचं न बोलता की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं काय म्हणणं आहे किंवा सर्वसामान्य हिंदूंचं काय म्हणणं आहे, सर्वसामान्य मुस्लिमांचं काय म्हणणं आहे, हे मीडियावाल्यांनी फक्त न सांगता ह्याचा सर्वंकष सर्वे होणं आवश्यक आहे. आणि जसं एखादी मोहीम असते सरकारची, पल्स पोलिओ मोहीम किंवा कुठली अजून मोहीम, की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स, ज्याच्यामध्ये डाऊट्सचं निराकरण होतं आणि खरी परिस्थिती काय आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतं, तसं युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल होणं जास्त आवश्यक, की लोकांना जिथे डाऊट्स आहेत ते क्लिअर करायला हवेत. आणि खरं काय असणार आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे सर्वसामान्यांपर्यंत जर का पोहोचलं तर मला नाही वाटणार की ह्याच्यामध्ये अडचण येईल. ह्याच्यामध्ये मुस्लिम काय कोणत्याच धर्माच्या कोणत्याच जातीच्या महिला समजून घेतल्यानंतर ह्याला विरोध करतील असं मला तरी नाही वाटत. सुखकर जीवन जगणं हा पण धर्माचाच एक भाग असायला काही हरकत नाहीये. मी थांबते इथे. ओके, मला एक मुद्दा म्हणजे एक जाणून घ्यायला आवडेल की विवाह संस्था किंवा मशिदीवरचे भोंगे, बुरखा या गोष्टीबद्दल आपण बोललो, पण अल्पसंख्याकांचा जो मुद्दा आहे त्यांना जी मिळणारी सूट आहे, तर याचा समावेश आपण समान नागरी कायद्यामध्ये करू शकतो का? त्यांना मिळावी किंवा न मिळावी याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मुळात असं आहे ना की ह्याच्यामध्ये समान नागरी कायद्यामध्ये आणि आरक्षणामध्ये ही दुसरी गल्लत केली गेलेली आहे कायमच. सूट मिळणं म्हणजे काय, आरक्षण मिळणं हा पूर्णपणाने वेगळा विषय आहे. तो समान नागरी कायद्याचा मुद्दाच नाहीये. गंमत म्हणजे ह्याच्यावरून पण वातावरण तापवलं जातं की जातींचं आरक्षण आणि धर्माचं आरक्षण आणि हे संपेल आणि ते संपेल. नाही, आरक्षण हा टोटली वेगळा मुद्दा आहे. त्याचा बेस वेगळा आहे, त्याची कारणं वेगळी आहेत. समान नागरी कायद्याचा बेस वेगळा आहे, त्याची कारणं वेगळी आहेत. आणि गंमत हीच आहे, जो तो आपापले अजेंडे तात्पुरते घेऊन सोशल मीडियाचा अंधाधुंद वापर करून काहीही पसरवतोय. ह्याच्यामध्ये कोणतरी एक अथॉरिटी हवी आहे आणि ती सरकारकडून आली तर अजून उत्तम. जितकं ह्याच्यामध्ये डाऊट्सचं निराकरण होईल ना तितकं शहाणे सुरते लोक ह्याला जास्त सपोर्ट करतील, एवढं नक्की. त्याच्यामुळे अल्पसंख्याकांना मुळात कोणकोणत्या सूट मिळतात त्याच्यापैकी समान नागरी कायद्यामध्ये काय आहे हे पहिल्यांदा बघणं खरं पाहायला गेलं तर आवश्यक आहे. आणि याचा तौलनिक अभ्यास ना ऑफिशियली उपलब्ध करून द्यायला हवाय. आपल्या कोणाला बोलायचंय? तांबोळीजी, आशिष सर. जर हा कायदा उत्तम बोलताय, जर हा कायदा पटण्यासारखा आहे बऱ्याच लोकांना, तर तो अजूनही लागू का केला गेला नाही? त्याच्यामध्ये काय अडचणी येत आहेत आणि त्या पार करण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण बहुतेकांना कसा कन्व्हिन्स करू शकतो हा कायदा? याबद्दल काय सांगू शकता? आशिष सर, तुम्ही सुरुवात करताय? हो. आता काय अडचणी येतात हा जो प्रश्न आहे ना, तर साधारणपणे जेव्हा केव्हा बिल टेबल्ड होईल ते पार्लमेंटमध्ये ते डिस्कशन्स होतील हे सगळं, परंतु कुठेतरी हा विचार नक्की करायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचं एक जागरण किंवा त्याच्याबद्दलची एक मुवमेंट ही जी आहे ही सर्व धर्मियांच्या धर्मगुरूंपर्यंत पोहोचायला हवी. की आज आपण एका देशामध्ये राहतोय, हा देश संविधानाने चालतो, म्हणजे इथं अल्टिमेट लॉ जो असेल ह्या देशाचा, अल्टिमेट गव्हर्निंग लॉ जो असेल, सो दॅट वुड बी द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. धर्म ही गोष्ट जी आहे
की धर्म स्वातंत्र्य संविधानामध्ये दिलेलं आहे, व्यक्ती स्वातंत्र्य संविधानामध्ये दिलेलं आहे. हे जरी असेल तरी सार्वजनिक जीवन जगताना, जसं मी मगाशी म्हटलो, किंवा एका नागरिकामध्ये ती मानसिकता तयार होणं जे आहे ना, तर त्याच पद्धतीने जोपर्यंत धर्मगुरूंकडनं हा विषय समोर येणार नाही की आपण ह्या देशामध्ये राहतोय, आज ह्या देशात लागू असलेली न्याय व्यवस्था, इथले कायदे यांच्याबद्दलचा आदर आणि सन्मान हा आपल्याला ठेवावा लागेल. त्याचबरोबर तो ठेवावा लागेल यासाठी कारण भारतामध्ये प्राचीन कालापासून भारतामध्ये को एक्झिस्टन्स ही थेरी आहे. म्हणजे माझं अस्तित्व आहे तसं तुमचंही अस्तित्व आहे, आपण एकत्र राहूया, ही थेरी, ही जगण्याची थेरी ही भारतीय समाजामध्ये पूर्वीपासून आहे. आज सुद्धा जो भारतामधला जो काही लोकसंख्या आहे त्याच्यातली 95% किंवा जवळपास 95% लोकसंख्या ही मूलतः भारतीयच आहे. आणि भारतीय विचार म्हणजे हा को एक्झिस्टन्सचा विचार आहे, जसं आता शमसुद्दीन तांबोळी सरांनी सांगितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने त्यांनी ज्या शब्दामध्ये सांगितलं, कदाचित मला असं वाटतं की मी त्याच्यामध्येच पुढे हे ऍड करतोय की हा को एक्झिस्टन्सचा विचार आहे. जसं आता घाणेकरांनी पण सांगितलं, तर तसा हा को एक्झिस्टन्सचा विचार आहे. आणि हा को एक्झिस्टन्स राहण्यासाठी म्हणून आपल्याला युनिफॉर्मिटी येणं आवश्यक आहे. हे आपल्या विविध धर्माच्या धर्मगुरूंनी समाजामध्ये पोहोचावं लागेल. काही गोष्टी अशा असतात समाजातल्या की त्या गोष्टी धर्मगुरूंमार्फत पुढे येणं आवश्यक असतं. काही समाजापर्यंत दरवेळेला कोर्टाकडनं, लेजिस्लेचरकडनंच काही गोष्टी समोर येतील असं नाही. तर धर्मगुरूंचं सुद्धा कायद्याबद्दलचं एक प्रशिक्षण किंवा कायद्याबद्दलचा अवेअरनेस की हे का आवश्यक आहे, भारतीय आपल्याला शेवटी समाजाला पुढे न्यायचंय, त्या समाजाचा घटक म्हणून धर्म आहे, त्या समाजातल्या घटकांसाठीचा तो धर्म आहे. म्हणून त्या विशिष्ट धर्मगुरूंचं, जे कुठले धर्मगुरू याच्यामध्ये कदाचित भविष्यात कुणी अपोज करत असतील, कुठल्याही धर्माचे असतील ते, तर त्यांच्यामध्ये याबद्दलचा अवेअरनेस, जागरण की आपल्याला को एक्झिस्टन्स ही जी जो मूलतः भारतीय विचार आहे, तर त्या को एक्झिस्टन्सला पुढे घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी एक चांगला कायदा आपल्याकडे ऑलरेडी आहे, ते म्हणजे भारतीय संविधान. आता संविधान आपल्याला म्हणतंय की तुम्ही एकदा नागरी कायदा समान करून घ्या. मानसीताईंनी सांगितलं की इतर नागरिक कायदे समान आहेत, परंतु ते पर्सनल कॅपॅसिटीमध्ये पोहोचत नाहीयेत. जिथं कायदा पर्सनल गोष्टींमध्ये येतोय, विवाहाची पद्धत तुमची वेगळी असू शकते, कुणाचीही वेगळी असू शकते, पण विवाहानंतरचं वैवाहिक जीवन असणं, स्त्री पुरुषांमधलं नातं असणं, यासाठीचा तो समान नागरिक कायदा आहे. त्या विवाहातून जन्माला येणाऱ्या मुलांचे वारसा हक्क ठरवणारा तो समान नागरिक कायदा असू शकतो. किंवा पुढे जाऊन दत्तक घ्यायचं असेल तर यामध्ये मी एका वक्त्यांकडनं पूर्वी एक महात्मा फुलेंच्या आयुष्यातली एक गोष्ट ऐकली होती की ज्या वेळेला माता सावित्रीबाई त्यांना म्हणाल्या की आपल्याला मूल झालेलं नाहीये, तुम्ही दुसरा विवाह करा, तर त्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला. नकार देताना त्यांनी हे सांगितलं की तू मला दुसरा विवाह कर म्हणतेस आणि हे जर मी तुला म्हटलो तर त्या गप्प बसल्या, हे नाही होणार. शेवटी त्यांनी हे जे वाक्य आहे किंवा हा जो कंडक्ट आहे, हा कंडक्ट म्हणजे त्या स्त्रीला देण्याचा अधिकार, स्त्रीचं महत्व अधोरेखित करणं. बाबासाहेबांनी सुद्धा ज्यावेळी दुसरा विवाह केला तो पहिली पत्नी हयात असताना केलेला नव्हता, पहिली पत्नी गेल्यानंतर दुसरा विवाह केला होता. याचा अर्थ भारतीय समाजामध्ये जरी हा दुसरा विवाह झालेला असला तरी स्त्रीला द्यायचं महत्व, स्त्रीचा अधिकार अधोरेखित करणं, यासाठीचा तो कायदा आहे. म्हणजे जो काही आपण स्त्रियांच्या जेंडर इक्वॅलिटी बद्दल जे बोलतोय ते बाबासाहेबांनी, म्हणजे मला आवर्जून आता ह्या चर्चासत्रामध्ये असं सांगावं असं वाटतं की आपण कुठल्याही मूल अधिकारांचं आर्टिकल वाचायला लागलो संविधानातलं, तर तिथं शब्द काय येतो, देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रेस, आणि शेवटी शब्द सेक्स येतो. हे केअरफुली बघावं की तिथं शब्द जेंडर नाहीये, तिथं शब्द सेक्स आहे. असं नाहीये की बाबासाहेबांपर्यंत किंवा तत्कालीन संविधान सभेतील मंडळींना जेंडर हा शब्द नोन नव्हता. मग मी याच्यावर काही थॉट प्रोसेस केली होती की व्हाय द वर्ड सेक्स हॅज बीन युज्ड इन्स्टेड ऑफ जेंडर. आपण वी आर टॉकिंग अबाउट द जेंडर इक्वॅलिटी, बट आपलं कॉन्स्टिट्यूशन हे अजून पुढे जातं, जेंडर इक्वॅलिटीच्या पुढे जाऊन ते सेक्स इक्वॅलिटीकडे जातं. ते असं की जेंडर म्हटल्यानंतर तुमच्या फॉर्म मध्ये यू कॅन राईट मेल अँड फिमेल ओनली, बट देर कॅन बी अन एक्झिस्टन्स ऑफ सम अदर सेक्स, ओके, सम अदर जेंडर विच इज नॉट मेल अँड फिमेलच्या ट्रान्सजेंडर्सचे जे असेल
तर तिथेही डिस्क्रिमिनेशन होऊ नये हा जो थॉट, हा एवढा मोठा थॉट भारतीय संविधान आपल्याला देत आहे. तर दॅट मीन्स की जेंडर इक्वॅलिटी तर हवीच आहे, परंतु त्याच्या पुढं आपल्याला संविधानाने नेऊन ठेवलेलं आहे. तर त्या अनुषंगाने ते कॉन्स्टिट्यूशन आपला युनिफॉर्म सिव्हिल कोड सुद्धा असावा असं म्हणतंय. त्याचबरोबर एक अंडरलाईन करावं असं वाटतं, मगाशी जे आला होता विषय वक्त्यांच्या याच्यामध्ये की भारतीय होमोजिनियसनेस जो मानसीताईंनी शब्द घेतला होता, तर इनफॅक्ट मला असं वाटतं की भारतीय समाज सुद्धा बऱ्याच अंशी होमोजिनियस अशा प्रकारचा आहे. कारण भारतातले आज अमेरिकेतला समाज होमोजिनियस नाहीये, पण त्यांनी इथला जो भारतीय नागरिक अमेरिकेत जातो तिथलं नागरिकत्व स्वीकारतो, इथला त्याच्यासाठी त्याचं मूळ राष्ट्र, त्याचे नाते, कुटुंब, कबिला हा भारतात असू शकतो, परंतु तो तिथले अमेरिकन परंपरेतले राष्ट्र म्हणून असणारे उत्सव मोठ्या मनाने साजरे करतो आणि अमेरिकेला तो स्वतःचं राष्ट्र मानतो. त्याच पद्धतीने भारतातल्या सुद्धा नागरिकांनी कुठंतरी, सर्व नागरिकांनी कुठंतरी हे समजून घ्यायला हवं की हा भारत माझं राष्ट्र आहे आणि ह्या भारताच्या लोकसंख्येतली 95%, मागाशी मी म्हटलो तर 95% लोकसंख्या ही मूलतः भारतीय आहे. हे जोपर्यंत धर्मगुरूंकडनं समोर येत नाही की आपण वी आर इंडियन्स फर्स्ट, जे बाबासाहेब म्हटले फर्स्टली अँड लास्टली आय एम एन इंडियन, तर ह्या वाक्याचाच अर्थ असा होता की ह्या होमोजिनियस समाज भारतीय आहे हे कुठेतरी मंडळींनी समजून घ्यायला हवं. आणि त्यांना समजवण्यासाठी, त्या समाज प्रबोधनाचं काम करण्यासाठी धर्मगुरूंनी, सर्व धर्मातल्या धर्मगुरूंनी जाणीवपूर्वक पुढे यायला हवं. मला अजून एक बॉटम लाईन ऍड करावीशी वाटते, ती अशी की समान नागरी कायदा आणा, म्हणजे साधारणपणे याची चर्चा करणं किंवा त्याचा आग्रह करणं, तर भारतातच असं आहे की इतर देशांमध्ये असं घडलेलं होतं, जे मी कुठं कधी वाचलेलं, की ते असं होतं की समान नागरिक कायदा हा मायनॉरिटीजची मागणी असायची की आम्हाला समान नागरिक कायदा ना, आम्हाला त्यांच्या म्हणजे मेजॉरिटीच्या इक्वल फुटिंगवरती आम्हाला घेऊन जा, असं मायनॉरिटीची मागणी असायची. आज भारतामध्ये मेजॉरिटी जे आहे, म्हणजे मागणी करणाऱ्यांपैकी बहुतांश मंडळी ही मेजॉरिटी ग्रुपची आहेत की ते म्हणतात की समान नागरिक कायदा आणा. जेव्हा की हा नागरिक कायदा आल्यानंतर जे इथला मेजॉरिटी असणारा जो समाज आहे त्या समाजाचे अनेक अधिकार किंवा अनेक प्रॅक्टिसेस फॉलो केल्या हे त्यांच्या जाणार आहेत. परंतु घडतंय असं की ज्यांचे जो बाधित जास्त होणारा समाज आहे तो म्हणतोय की समान नागरिक कायदा आणा, आणि जो बाधित कमी होईल कारण लोकसंख्येने कमी आहे तो तशा समाजाकडनं साधारणपणे विरोध व्हायचं, असं काही चित्र आत्ता तरी दिसतंय. 100% सर्वांकडनं होतं असं नाहीये, परंतु मेजॉरिटी ऑफ ग्रुप्स कडनं असं होतं. आणि जेव्हा अशी मागणी येते की आता शरिया कोर्ट्स आम्हाला आणायचे आहे, तर शरिया कोर्ट्सची मागणी असणं म्हणजे संविधानापासूनच दूर जायचंय. तर कुठेतरी ह्या गोष्टींना पायबंद घालणं, वैचारिक परिक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी, धर्मक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींशी याचा संवाद ठेवून, संवाद बिंदू तयार करून, हा एक दुवा तयार करून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचायला हवा की आपल्याकडे संविधानाचं राज्य आहे, ते राज्य भारतीय समाजाला मान्य आहे आणि त्या संविधानाचं राज्य अबाधित राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये दिलेल्या आहेत त्या येणं वेळोवेळी आवश्यक राहील. मी थांबतो. 2 मिनिटं घेतो फक्त. अत्यंत चांगल्या पद्धतीने या विषयाकडे आपण जात आहोत. पण मगाशी मृगाने एक प्रश्न विचारला होता की मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये, आणि खरं म्हणजे मायनॉरिटी आणि त्यानंतर होमोजिनियस असाही शब्द आला. आणि खरं तर भारतामधलं डायव्हर्सिटी हा एक महत्वाचा भाग आहे. अगदी हिंदू समाजामध्ये सुद्धा होमोजिनियस अशा पद्धतीचं काही आहे असं मला काही वाटत नाही. कारण हिंदू समाज सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृती पाळत असतो. तेव्हा होमोजिनियस हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने याकडे आपण पाहायला पाहिजे. कारण होमोजिनियस हे मला वाटत नाही की सद्यस्थितीमध्ये भारताचं वैशिष्ट्य आहे. डायव्हर्सिटी हेच भारताचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी पुढे आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, आज तरी समान नागरिक कायदा हा मार्गदर्शक तत्वाचा भाग आहे आणि मायनॉरिटी राईट्स हे जे आहेत तो भारताच्या मूलभूत हक्कांचा तो भाग आलेला आहे की जो संविधानाच्या नंतर कलम 28, 29, 30 मध्ये तो सर्व आलेला आहे. अर्थात हे असावं नसावं हा भाग
किती प्रमाणात असावं, कशाचा अतिरेक असावा नसावा हा अजून, पण भारतीय नागरिक ही जी आयडेंटिटी निर्माण करणं समाजामध्ये, याला जेवढ्या प्रमाणामध्ये प्राधान्य आजतागायत द्यायला पाहिजे होतं ते देण्याच्या ऐवजी आपण रिलिजियस आयडेंटिटी किंवा जातीय आयडेंटिटीच्या पाठीमागे जास्त लागलो आणि या अस्मिता, त्या आयडेंटिटीज जोपासण्यामध्ये आपली बरीचशी शक्ती वाया गेलेली आहे. तेव्हा इंडियन सिटीजन्स ही एक आयडेंटिटी म्हणून आपल्या समाजामध्ये इमर्ज झाली, निर्माण झाली, तर काही प्रश्न त्यामध्ये निश्चितच सुटू शकतील. दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो की समान नागरिक कायदा हा विषय तसा धर्मातीत स्वरूपाचा आहे. समान नागरिक कायदा हा अन्यायाच्या विरोधात आहे आणि धर्मग्रंथातून काही अन्याय झालेले आहेत. अशा प्रसंगी धर्मगुरूंनी या संदर्भामध्ये लोकशिक्षण करावं अशी अपेक्षा करणं म्हणजे आपण चोरांनी पोलिसाचं काम करावं असं म्हणण्यासारखं बऱ्याच वेळा होण्याची शक्यता आहे. तेव्हा धर्मगुरूंचा रोल, कारण त्यांची दुकानं, त्यांच्या भूमिका, त्यांचे एकूण रिजिड असे जे विचार आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यामध्ये, आता परिवर्तन करण्यामध्ये शक्ती वापरली तर त्याच्यामध्ये यश येणं हे मला अवघड वाटतं. पण हा धर्माचा काही एका अंतरापर्यंत उपयोग होऊ शकतो, पण हे प्रश्न सोडवण्यासाठी धर्मापलीकडे पाहण्याची दृष्टी आपल्याकडे निर्माण करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि क्लोजिंग नोट मध्ये मला असं म्हणायला आवडेल की आपण जर विवाहाची नोंदणी करणं, कारण अजूनपर्यंत बऱ्याच कम्युनिटीज मध्ये रजिस्टर ऑफ मॅरेज हे होताना दिसत नाही, ते होणं सुद्धा गरजेचं आहे. विवाहाच्या वयाच्या बाबतीमध्ये समानता येणं याच्या बाबतीमध्ये गरज आहे. विवाहाची संख्या असेल, त्याचबरोबर घटस्फोटाचे प्रकार असेल, मूल दत्तक आणि आता आपण संपत्तीचा अधिकार, या संदर्भामध्ये वेगवेगळं पण जे काही आहे त्याचे आपण विषमता करणारे घटक कुठले आहेत याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं समान नागरिक कायद्याचा एक मसुदा तयार करण्याचं काम जरा अधिक सोप्या पद्धतीने होईल. हे करणं मला वाटतं आजची प्रायोरिटी असणार आहे. कारण समान नागरिक कायद्यावरती चर्चा करत असताना हा कायदा म्हणजे त्याची गरज काय आणि विषमतेच्या गोष्टी काय आहेत हे लोकांच्या लक्षात आणून दिल्यानंतरच याच्यावरती अधिक सकारात्मक म्हणूया योग्य पद्धती चर्चा होऊ शकेल. मला असं वाटतं की होमोजिनियस जे मी बोलले त्याच्याबद्दल थोडासा गैरसमज झालाय. विविधतेत एकता अशा अर्थाने मला होमोजिनियस म्हणायचंय. विविधता आहेच, हिंदूंमधल्या सगळ्या प्रांत किंवा रूढी किंवा परंपरा ह्या सगळ्यामध्ये विविधता आहे. आदिवासी आणि नागरी हिंदूंमध्ये विविधता आहे, वेगवेगळ्या धर्मांमध्ये विविधता आहे. माझा मुद्दा हा आहे की हे सगळं जेव्हा होमोजिनियस होईल, एक ब्रॉड स्ट्रक्चर असेल, तेव्हा सगळ्याच सुबुद्ध नागरिकांना ह्याचा फायदा होईल. ह्याच्यामध्ये फक्त हिंदू मुस्लिम पर्यंतच नाहीये, खाप पंचायत पण आपण विसरून चालणार नाहीये. ह्यांचे हे जे अमानवी कधी कधी ह्यांचे जे व्हर्डिक्ट येतात हे पण कशामुळे, कारण ह्याच्यामध्ये हिंदूंच्या ह्याच्यामध्ये पण रूढी परंपरांच्या त्या फरकांमुळे पण फरक पडतो. म्हणून घटस्फोट घेणं किंवा जसं जाधवर सरांनी सांगितलं की विवाह करायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण विवाह पश्चात ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये एकता यायला हवी. माझा मुद्दा तो आहे. लग्न झाल्यानंतर हे जे खाप पंचायतीची जी पुढची मनमानी असते ही पण ह्या युनिफॉर्म सिव्हिल कोड मुळे थांबणार आहे. SR बोमाईंची जी खूप फेमस केस आहे ती या संदर्भात त्याच्यामध्ये खूप सुंदर सुप्रीम कोर्टाचं व्हर्डिक्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रिलिजन इज द मॅटर ऑफ इंडिव्हिज्युअल फेथ अँड इट कॅनॉट बी मिक्स्ड अप विथ सेक्युलर प्रॅक्टिसेस and can be regulated by the government by enactment of a law throughout India. There is a principle of positive secularism as distinct from the theory of secularism adopted by US as well as European states. That is a wall of separation between religion and state. हा highlighting point आहे. आपल्यामध्ये आणि युरोपियन स्टेट्स मध्ये आणि अमेरिकेमध्ये हा फरक आहे. म्हणून युनिफॉर्म सिव्हिल कोड न एका दृष्टीने पॉझिटिव्ह सेक्युलरिझम कडे जाणारा एक राजमार्ग ठरेल. जसं जाधवर सरांनी सांगितलं तसं लॉ ऑफ लँड शुड प्रिव्हेल
हे बॉटम लाईन असायला हरकत नाही. आता इथे मला तर त्या संजाण मधल्या पारशांची गोष्ट आठवते की जेव्हा पारशी लोक पर्शियामधून संजाण बंदरामध्ये आले, त्यांची जहाजं टेकली आणि जेव्हा त्यांनी राजाकडे आश्रय मागितला तेव्हा राजांनी सिम्बॉल म्हणून दुधाचा गच्च भरलेला ग्लास त्यांच्या समोर ठेवला की आता जागा नाहीये तुम्हाला, आम्ही कुठे अकोमोडेट करावं. तेव्हा त्या पारशी लोकांच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये साखर टाकली आणि हलवलं आणि हे दाखवलं की आम्ही तुमच्यामध्ये असे मिसळून जाऊ. तेव्हा राजांनी एक अट घातली ती जी अतिशय महत्वाची होती. एक नाही, त्यांनी 3 अटी घातल्या होत्या ज्या अतिशय महत्वाच्या होत्या की तुम्ही आमची बोली बोलाल, तुम्ही आमच्या पेहराव जसं आम्ही नेसतो, जसं आमचे पेहराव आहेत तसे तुमचे पेहराव असतील आणि तुम्ही या राज्याचा कायदा पाळाल. हा जो लॉ ऑफ लँड आहे, जसं जाधव सरांनी सांगितलंय, हा आपला कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि जेव्हा सगळ्याच्यासाठी बाकी कशाही पेक्षा, कोणत्याही आयडेंटिटीपेक्षा जेव्हा कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात महत्वाचं असणार आहे आणि प्रिएम्बल मध्ये जे आपण प्रत्येकाने जेव्हा 47 साली जेव्हा सगळ्यांनी इथे भारतात राहायचं ज्यांनी कोणी ठरवलं आणि जेव्हा त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आपण सॉवरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक आहोत, तेव्हा ह्याच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जस्टिस आहे, लिबर्टी आहे, इक्वॅलिटी आहे, फ्रॅटर्निटी आहे, हे सगळं आपण शपथपूर्वक अडॉप्ट केलेलं आहे. आणि समान नागरी कायदा हा निश्चितच त्याचा एक भाग म्हणून खूप महत्वाचा आणि खूप मैलाचा दगड आपल्यासाठी ठरणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण सगळ्यांनी आपला महत्वाचा वेळ दिला आणि उत्कृष्ट मतं मांडली त्याबद्दल विवेक कडे आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि आपण परिवाराचे खूप मनापासून आभार की इतक्या सुंदर विषयावरती इतकं छान बोलायची संधी दिली आणि आंबोळी सर आणि जाधव सरांनी खरंच खूपच सुंदर मुद्दे मांडले जे नक्कीच लक्षात घ्यायला हवेत, सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवेत. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. प्रत्येक आठवड्याला नवीन नवीन विषय घेऊन साप्ताहिक लक्षवेधी एक चर्चासत्र आयोजन करणार आहे. हे चर्चासत्र पूर्ण पाहण्यासाठी खालील दिलेल्या यूट्यूबच्या लिंकवर क्लिक करा, आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा.